श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास दर्श अमावस्ये संबंधी आहे, कारण आज आहे दर्श अमावस्या। तर बघा, आजची जी अमावस्या आहे ती खूप विशेष मानली गेलेली आहे, कारण चैत्र हिंदू वर्षानुसार आपला हा पहिला महिना होता आणि हिंदू नवीन वर्षाचा हा पहिला महिना आता संपलेला आहे आणि त्याच्यातली ही पहिली अमावस्या आहे। म्हणून या अमावस्येला जर आपण आपल्या घराची दृष्ट काढली, घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती काढून जाण्यासाठी उपाय केला तर निश्चितपणे घरातील निगेटिव्हिटी जाऊन घरामध्ये सकारात्मकता नांदण्यासाठी मदत होणार आहे। त्यासोबतच लक्ष्मी माताची कृपा होण्यासाठी देखील आपल्याला काही विशेष ठिकाणी दिवे प्रज्वलित करायचे आहे। ते कशा पद्धतीने हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा, आता अमावस्येसंबंधी काय उपाय काय सेवा होत्या हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं। ते व्हिडिओ तुम्ही बघितले असतील अशी मी आशा करते, पण नसतील बघितले तर अजूनही तुम्ही ते उपाय करू शकतात, कारण रात्री 12 पर्यंत आजचे उपाय तुम्ही करायला हरकत नाही। तर आता आजची जी अमावस्या आहे ती पहाटे 4:50 सुरू झालेली आहे आणि ती उत्तर रात्री 1:01 संपणार आहे। म्हणूनच सांगितलं की 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हे उपाय करू शकतात। तर असो, आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर उपाय कुठले करायचे आहे हे बघूया। तर घरातील दृष्ट काढून टाकण्यासाठी आपल्याला रात्री एक महा उपाय करायचा आहे, जो की आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरून करायचा आहे। तर मुख्य दरवाजावरून आपल्याला दही भाताचा उतारा करायचा आहे। बघा, दही भात घ्यायचा आहे आणि हा दही भात चांगला एकत्र करून एका प्लेटमध्ये किंवा एका कागदावर, पेपरवर, पत्रवाळीवर जे काही तुमच्याकडे असेल त्यामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये तो घेऊन फिरायचा आहे। फिरल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर जायचं आणि मुख्य दरवाजावरून हा जो दही भात आहे तो 7 वेळेस उतरवायचा आहे। अगदी वरच्या टोकापासून पूर्णपणे आपली जी चौकट आहे दरवाजाची ती कव्हर करून पुन्हा गोलाकार फिरून वरच्या टोकापर्यंत न्यायची। अशा प्रकारे आपल्याला 7 चक्कर मारायचे आणि अशा प्रकारे घरावरून उतारा करायचा। त्यानंतर हे करत असताना एखादा जो कुठला मंत्र तुम्हाला येत असेल, मग तुम्ही श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरीही चालणार आहे, पण हा मंत्र म्हणत असताना आपल्या घरातील नकारात्मकता निघून जात आहे, घरामधलं वातावरण सुखाचं समृद्धीचं होत आहे असा भाव डोळ्यासमोर आणायचा आहे आणि विश्वासाने हा उपाय करायचा आहे। उपाय करून झाल्यानंतर हा जो दही भात आहे तो एखाद्या झाडाखाली आपल्याला ठेवून द्यायचा आहे। बघा, हा दही भात ठेवत असताना कुणाच्या तरी पायंदळी पडेल अशा ठिकाणी ठेवू नका। चुकूनही कुणाचा तरी अपघात होईल किंवा कुणाला त्याचा त्रास होईल असं काही करू नका, त्यामुळे अशा ठिकाणी ठेवा जिथे कुणाचाही पाय पडणार नाही। तर आता हा दही भात ठेवल्यानंतर आपल्या घरी यायचं आणि आपले हातपाय धुवायचे आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या कामाला लागायचं आहे। उपाय करत असताना मौन व्रत धारण करायचं आहे, कुणाशीही काहीही न बोलता हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करायचा आहे। त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो आपल्याला माता लक्ष्मी घरामध्ये टिकून राहण्यासाठी करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्याला एक दिवा लावायचा आहे। तो दिवा लावताना तुम्हाला एक लाल रंगाच्या कलाव्याची वात बनवायची आहे। हा जो दिवा आहे तो तुम्हाला तुपाचा लावायचा आहे, पण तूप नसेल तर तेलाचं लावायला हरकत नाही। पण शक्यतो देवीची जेव्हा आपण उपासना करतो, लक्ष्मी मातेची आराधना करतो, तेव्हा तुपाच्या दिव्याचं महत्त्व आहे, त्यामुळे तुपाचा वापर करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही पंती घेऊ शकतात किंवा तो जो कोणता तुमच्याकडे दिवा आहे तो घेऊ शकतात, नसेल तर तुम्ही कणकेचा घेतला तरी हरकत नाही। अशा प्रकारे हा जो दिवा आहे तो आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। देवघर ईशान्य कोपऱ्यात असेल तर तुम्ही त्याच ठिकाणी तो दिवा ठेवला तरीही चालेल, पण दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 1 ते 2 लवंगा देखील टाकायच्या आहे आणि हा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित केल्यानंतर तिथे बसून आपल्याला एकदा श्री सूक्त म्हणायचं आहे, एकदा पुरुष सूक्त म्हणायचं आहे। त्यानंतर माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे। त्यानंतर शक्य असेल तर तुम्ही विष्णू सहस्रनाम देखील म्हणू शकतात, पण नसेल शक्य तर हरकत नाही। जेवढ्या सेवा करणं शक्य होणार आहे तेवढ्या सेवा तुम्ही नक्कीच करू शकतात। तर लक्ष्मी प्राप्तीसाठी ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे। त्यानंतरचा दुसरा जो दिवा आहे तो तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली देखील लावू शकतात। हा जो दिवा आहे तो आपल्याला कणकेचा बनवायचा आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा। दोनही मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचे आहे आणि पित्रांना शांती लाभावी याकरिता प्रार्थना करायची आहे। प्रखर पितृदोष असेल तर ह्या उपायाने तो निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे। फक्त हा जो उपाय आहे
तर तुम्हाला प्रत्येक अमावास्येला करायचा आहे। कमीत कमी 6 महिने तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कारण कुठल्याही गोष्टीत सातत्य असणं महत्त्वाचं असतं। तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करू शकतात। त्यानंतर जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली अशा प्रकारचा दिवा लावणं शक्य झालं नाही, तर तुमच्याच घराची जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला एक कणकेचा दिवा लावायचा आहे आणि त्या ठिकाणी बसून दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राची एक माळ जप करायची आहे। या व्यतिरिक्त तुम्ही पितृसूक्त, पितृस्तोत्र देखील वाचू शकतात। अशा प्रकारचा दक्षिण दिशेकडे जर दिवा लावला तर त्याने देखील प्रखर पितृदोषापासून मुक्तता होण्यासाठी मदत मिळत असते। तर बघा स्वामी भक्त हो, या ठिकाणी वास्तुदोष घालवण्यासाठी, त्यासोबतच पितृदोष घालवण्यासाठी, तसंच माता लक्ष्मीची कृपा सदैव राहण्यासाठी उपाय सांगितलेले आहे। यापैकी जे उपाय करणं शक्य होणार आहे ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा जो काही सकारात्मक अनुभव आहे तो जर घ्यायचा असेल तर यामध्ये सातत्य ठेवा। कमीत कमी 6 महिने तरी तुम्ही हे उपाय करून बघा, तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर काही शंका वाटत असेल तर ते देखील कमेंट करून तुम्ही विचारू शकता। स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।